त्या अज्ञानाच्या निरूपणामध्ये एका मुद्द्याशी जिथे आपण आत्ता विचार करणार आहोत किंवा गेल्यावेळी जी ओवी घेतली आपण, त्या ओवीमध्ये विषय असा आहे की माऊली तत्त्वज्ञानामध्ये कोणता वाद म्हणजे इझम स्वीकारतात. तर माऊलींना काही लोक असं म्हणतात की ते चिद्विलासवादी आहेत. तर ते चिद्विलासवादी आहेत हे कशावरून ठरवता येतं, त्यातल्या ह्या काही ओव्या आहेत की चितचा विलास, चिद्विलासवाद याचा अर्थ चित म्हणजे चैतन्य, त्या चैतन्याचा विलास म्हणजे त्याचा आविष्कार किंवा त्याचा उपभोग, ह्याला चिद्विलासवाद असं म्हणतात. जसा केवलाद्वैतवाद, जसा द्वैतवाद, तसं माऊलींना सगळे लोक हे चिद्विलासवादी आहेत असं म्हणतात. आता कशावरून म्हणतात? ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या ओव्यांवरून म्हणतात? अमृतानुभवातल्या कोणत्या ओव्यांवरून म्हणतात? तर असा जर काही विचार करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये या ओव्यांचा विचार मांडावा लागेल. ह्या ओव्यांच्या विषयी म्हणावं लागेल की त्यांना चिद्विलासवादी म्हणता येईल का ह्या ओव्यांवरून. एक आपल्या पुढे फक्त विषय ठेवला, असं काही त्याच्यामध्ये फार मोठा आहे असं नाही. जे स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणाचा गाभा कोणताही वाद मांडणे हा नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांना एकच सांगायचं आहे की ज्याला शंकराचार्यांच्या सिद्धांतामध्ये, म्हणजे मी वादात पडून तुम्हाला शंकराचार्यांचा सिद्धांतच ते मांडतायत वगैरे असं मी काही आपल्या पुढे म्हणजे पोज करू किंवा आग्रहाने सांगू इच्छित नाही. पण त्याच्यामध्ये त्यांना जे सांगायचं आहे ते जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही एकच आहे. जीव आमच्याकडे असणारं चैतन्य, जगत हे सगळं दिसणारं दृश्य जगत, आणि जगदीश्वर ह्या संबंध सृष्टीला निर्माण करणारा जो परमात्मा आहे तो आता आपल्याला माहिती आहे, तो काही मूळ धरत नाही आहे तिथे. हे पुरुष आणि प्रकृती धरूनच त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वराच्या पलीकडे ते ब्रह्म राहतं. ईश्वरवादाला आल्याशिवाय ते जग निर्माण करत नाही. आता या गोष्टी आपण सारख्या लक्षात ठेवायच्या की त्या आपण विसरायचं नाही की त्याला ईश्वर का म्हटलं, त्याचं कारण त्यांनी मायेचा आश्रय केला आहे किंवा जग निर्माण करण्याकरता तो क्रियाशील झाला आहे. तर इथे त्यांना जो विषय मांडायचा आहे तो त्यांना असा मांडायचा आहे की काय आम्ही कोण आहोत, आम्हाला काय स्थान आहे, आमचं काय स्वरूप आहे. काही स्वरूप नाही आहे. कारण आपण जर मला मी जर द्रष्टा म्हणत असेल तर या द्रष्ट्याला काय स्थान आहे. हे याला जर मी दृश्य म्हणत असेल आणि ते दृश्य माझ्यापेक्षा वेगळं आहे असं जर मी म्हणत असेल तर द्रष्टा, दृश्य आणि प्राप्त होतं ते दर्शन. दर्शनाच्या मध्ये काय काय अंतर्भूत आहे? ज्ञानाशिवाय तर दर्शन नाही. कारण आमच्या बुद्धीला ज्ञान तर झालंच पाहिजे. जर समजा एखादा मनुष्य आहे, सगळे डोळे आहेत, सगळं हातपाय, सगळं धड आहे, पण त्याची बुद्धीच कार्यकारी नाही आहे, ती बुद्धीच जर काही जाणून घेऊ शकत नाही तर त्याला कशाचं दर्शन होईल? त्याला काही कळणार नाही. तो काय पाहतो आहे त्या वस्तूचं दर्शन होईल असं काही नाही, त्याला कळेल असं काही नाही. एवढंच कशाला, आपल्याला जो विषय माहिती नाही त्या विषयाचं आपण काहीतरी श्रवण करायला गेलो आणि ते कॉमर्सचा विषय जो मला काही माहिती नाही तर ते त्या विषयातलं सांगायला लागले तर आपण काय करत जातो की अरे हे आपल्या समजण्याच्या पलीकडे, हे समजण्याच्या पलीकडे, हे समजण्याच्या पलीकडे. मग समजण्यातलं काय आहे हा एक मुद्दा समजण्यातला आहे. म्हणजे यांच्या विषयाशी संबंधित म्हणजे कॉमर्सशी रिलेटेड मला काय समजू शकलं, मला एवढंच समजू शकलं. म्हणजे काय झालं, ह्या द्रष्ट्याचं त्या विषयाचं तेवढंच दर्शन झालं, एवढंच झालं. मला तो विषय काही वेगळा समजला नाही. आता दुसरा जो जाणकार आहे तो त्याच्यामधले बारीक 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 श्लेष काढेल. तो म्हणाले हे असं कसं म्हणाले, हे असं नाही, हे असं आहे, हे अमका मुद्दा असा नाही, अमका मुद्दा तसा आहे. आपल्याला काही कळणार नाही. आपण फक्त गोळाबेरीज काहीतरी विषय समजून घेऊन आपण पुढे निघून जाऊ. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपल्या वैयक्तिक पातळीवर हा द्रष्टा आहे, हे दृश्य आहे आणि हे होतं आहे ते मला दर्शन आहे, ते या द्रष्ट्याला होतं आहे. आता माऊली काय सांगते की ह्या द्रष्ट्याला तरी दर्शन कुणामुळे होतं? या द्रष्ट्याला दर्शन करून देण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या ईश्वराचंच आहे. त्यांनी ते दर्शन करून देण्याचं सामर्थ्य दिलंय. म्हणजे मला 40% दिलंय, बिचाऱ्या दुसऱ्याला 10-20%च दिले, एखाद्याला 99% दिले की तो त्याचं यथार्थ दर्शन घेतो. तो म्हणतो नाही हो तुम्हाला कळलं नाही, ते असं आहे.
तुम्हाला आत्ता नाही, नंतर कळेल. जसं सावरकरांनी आपली मतं मांडली आणि सावरकरांची मतं त्यावेळी कुणालाच कळली नाहीत. सावरकर पुढचे धोके, पुढचा विचार, जी दृष्टी, त्यातून त्यांनी त्यांचा विषय मांडला. लोक म्हणाले आपल्याला अगम्य आहे, आपण सावरकरवादी आहोत असं म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा सावरकर कधी कळले नाहीत. म्हणजे सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये आपली मुलाखत घेताना लोकांना एक गोष्ट सांगून ठेवली की मी काय म्हणतो हे जर आपल्याला कोणाकडनं समजून घ्यायचं असेल तर आपण माझ्यानंतर फक्त ज.द. जोगळेकरांची मुलाखत घ्या. म्हणजे बाकीचे सगळे स्वतःला सावरकरवादी म्हणणारे सुद्धा सावरकरांचा विचार समजू शकत नाही. आम्हाला लोकमान्य जवळचे का वाटतात? लोकमान्यांनी आपली थिअरी सांगितली. लोकमान्य म्हणाले ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे त्यांनी समाजाच्या पुढे फक्त एक पाऊल द्यावं. एक पाऊल पुढे गेलं की मागे वळून पाहावं, समाज एक पाऊल टाकून पुढे आलाय का, त्याला आपल्यापर्यंत येऊ द्यावं, मग पुढचं पाऊल टाकावं, तर समाजाला पुढे घेऊन जाता येतो. त्यामुळे होतं कसं, सावरकरांनी आमच्यात दरी आहे. दरी का? तर ते आम्हाला समजत नाही म्हणून दरी आहे. तर ती आमची समज नाही म्हणून नाही, ते अयोग्य आहे म्हणून नाही, किंवा त्याचा उपयोग नाही म्हणून नाही. तसंच हा परमात्मा आम्हाला जेवढी दृष्टी किंवा आम्हाला जेवढी विंडो ओपन करून देतो, जेवढा झरोका आम्हाला मिळतो, तेवढ्या झरोक्यातून बुद्धीच्या आम्ही पाहतो. आमच्या बुद्धीच्या सगळ्या खिडक्या नसतील उघडलेल्या तर आम्हाला कसं बघायला मिळणार? आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आम्हाला वाटतं की या द्रष्ट्याला अमुक एक गोष्ट वेगळी दिसली. जे देखे कवी ते न देखे रवी. कारण जे कवीला दिसतं ते सूर्याला सुद्धा दिसत नाही, बरोबर आहे? त्याला त्याची दृष्टी वेगळी दिली आहे. म्हणून कवी म्हणतो अहो आमच्या कवी म्हणजे काव्यात्मक दृष्टीने वस्तूकडे पहा, म्हणजे तुम्हाला ती वस्तू आम्हाला जशी दिसते तशी दिसेल. हे सगळं आता आपण का बोललो? हे व्यवहारातलं द्वैत आहे की मी आहे बघणारा, माझी आहे दृष्टी, मी पाहणारी वस्तू आहे. त्या वस्तूकडे मी माझ्या संस्कारातून, मी माझ्या विचारातून, मी माझ्या भूमिकेतून कसं बघतो किंवा बघते, हे त्याला वाटतं हे मी असं पाहिलं म्हणून दुसरं असं पाहिलं असं नाही. अमुक एक घटना घडली, तुम्ही कशाला असं बघता? म्हणतो तर असं बघत राहाल तर दुःखी व्हाल. दृष्टिकोन बदला. दृष्टिकोन बदललात की तुम्हाला त्या घटना वाटतात तशा वाईट वाटणार नाही, वाटतात तशा गैरसोयीच्या वाटणार नाही. ही सगळी जी भाषा आहे ही भाषा कशाची आहे? ही भाषा द्वैताची आहे. हे सगळं माझं द्रष्टेपण मी माझ्या ठिकाणी वेगळं स्वीकारलं की तिथे द्वैत आलं. माऊली आता आम्हाला काय समजावून सांगतायत? आता अज्ञानाचं खंडन करतायत. अज्ञान काय आहे? हे द्वैत मानणं हे अज्ञान आहे. मी कुणीतरी स्वतंत्र वेगळा आहे आणि मी स्वतंत्र कुणीतरी वेगळा आहे हे मानण्यात अज्ञान का बरं म्हणता तुम्ही? म्हणाले अज्ञान अशा करता म्हणतो की तुला कशाचंच स्वातंत्र्य नाहीये म्हणून. कारण कोणतीच गोष्ट आम्ही आमच्या जीवनात ठरवू शकत नाही, केव्हा जन्माला यायचं ठरवू शकत नाही. आता आपल्याला एखादा कुणाला अपघात व्हायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या संकटाला सामोरं जायचं, तर आपण म्हणू ठीक आहे संकट येणार आहे ना आमच्या आयुष्यात, येऊ दे, पण आत्ताच हे 2 महिने अडचणीच आहेत, एवढे जाऊ दे आणि मग त्या संकटाने यावं. म्हणजे संकट आम्ही प्लॅन करायला गेलो तर ते आमच्या प्लॅनिंगप्रमाणे येणार आहे का? नाही येणार आहे, कारण त्याच्यावरती आमचं नियंत्रण नाही आहे. म्हणजे आमच्या हातात यातलं काही नाही आहे. असं असताना सुद्धा मनुष्य मी कुणीतरी वेगळा आहे आणि मी कुणीतरी स्वतंत्रपणाने काही करणार आहे असं म्हणतो, हेच अज्ञान आहे. म्हणजे माऊलींना आम्हाला सांगायचं आहे की अज्ञानाची ही परी आता लक्षात घ्या. या दिशेने आता ते अज्ञानाचा विचार सांगू पाहत आहेत की हे मी पाहतो आहे, हे पहिलं अज्ञान आहे. हे पाहण्याकरता भगवंतांनी स्फुरण दिलं आहे, हे खरं ज्ञान आहे. की ते आपल्याला म्हणतो ना की मी उठतो बसतो झोपतो, आता मला ते नेमकी कविता आठवत नाही, ही शेवटी म्हणतो की ही ईश्वराची दया. हा शेवटी फिरूनी उठतो मी सकाळी, ही ईश्वराची दया. की ती त्याची दया आहे की मला झोपायला दिलं आणि झोपेतनं उठवलं. झोपवलं पुन्हा नाहीच उठवलं तर काय करणार? म्हणजे शेवटी तो रोज आम्हाला उठवतोय, तो रोज आम्हाला झोपवतोय, तो रोज खायला देतोय, ते खाल्लेलं अन्न पचवायची ताकद देतोय. पण हे सगळं विचारात न घेता हा द्रष्टा दृश्य आणि दर्शन या पातळीवर आम्ही जर वेगळा विचार केला, वेगळा म्हणजे विचार वेगळा नाही, मी वेगळा आहे हा विचार केला
आणि त्या ठिकाणी मी स्वतंत्र आहे असा विचार केला तर स्वतंत्र नाही. मग आम्हाला मी स्वतंत्र आहे असं का वाटतं? आम्हाला मी स्वतंत्र आहे असं वाटतं याचं कारण असं की ईश्वराने आम्हाला कर्मात आणि विचारात मर्यादित स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे आत्ता मी तुमच्याकडे बघावं का यांच्याकडे बघावं हे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलेलं आहे. माझी दृष्टी फक्त एवढीच बघू शकते असं नाही आहे. त्यांनी अजून माझी मान फिरती ठेवली आहे, त्यामुळे मी सगळ्या दिशेला बघते. उद्या तो स्पॉन्डिलोसिस झाला आणि मानेला फिरवता झालं तर सगळंच्या सगळं फिरवावं लागेल, नाही तर समोर बघावं लागेल. म्हणजे आलं ना, त्यांनी मला अडकवून टाकलं. जेव्हा माझ्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट झाल्या तेव्हा सगळा देह फिरवला तरच इकडे पाहणार आहे, मान फिरवता येणार नाही आहे. म्हणजे ही मर्यादा त्यांनी आत्ता माझ्याकडे ठेवली नाही, म्हणून हे मला कर्माचं स्वातंत्र्य. हे कर्माचं स्वातंत्र्य मर्यादित आहे. काय मर्यादित आहे? अजून स्पॉन्डिलोसिस झाला नाही म्हणून. उद्या स्पॉन्डिलोसिस झाला तर त्या कर्माची मर्यादा आहे. जशी मी आता पाय खाली सोडून बसते, एकदा मी त्या हिमालयात पडले आणि माझे लिगामेंट्स तुटले, आता मला मांडी घालता येत नाही. म्हणजे पूर्वी प्रवचनाला मांडी घालून बसणारी बाई आता मांडी घालत नाही. म्हणजे तिच्या शरीराच्या क्रिया आहेत त्या आपोआप मर्यादित झाल्या. मग या मर्यादित केल्या कोणी? शेवटी विचार केला तर त्यांनीच. हिमालयात इतके लोक तिथे गेले, माझ्याबरोबर 10 माणसं होती, मीच का तिथे पडले? मग पडले तर पडले, मग लिगॅमेंट्स का तुटले? ठीक आहे, मुकामार लागला असता भागलं असतं, नाही भागलं. म्हणजे काय व्हायचं आहे आणि काय भोगायचं आहे हे तो ठरवतोय ना. म्हणजे हा द्रष्टा स्वतंत्र आहे कसं म्हणणार? पण मग त्यांनी कशाचं स्वातंत्र्य दिलंय? त्यांनी कर्म काय निवडायचं ह्याचं स्वातंत्र्य दिलंय, मर्यादित स्वरूपात दिले. आता त्यांनी मला सांगितलं तुला मांडी घालता येत नाही, म्हणून जर मी आग्रह केला की खरंच असं आहे की प्रवचनकारांनी मांडी घालावी, मांडी घालून बसावून प्रवचन करावं. मग आता मला मांडी जोपर्यंत घालता येत नाही तोपर्यंत मी प्रवचनच करणार नाही असं म्हणून विचार करून जर माणसाने विषय सोडूनच दिला तर भगवंत म्हणेल तू तुझ्या आनंदाला मुकणार आहेस, हे मी करणार नाही. तुलाच तुझा स्वाध्याय आणि प्रवचन दोन्ही करायला मिळतं आहे. तुझा तूच स्वतःच्या हाताने तुझ्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे. दुसरा विचार काय येतो? काय नाही बाबा, आपल्याला नाही बसता आलं असं बसलं. लोकांनी उद्या नाव ठेवलं, काय हो तुम्ही एवढी वर्ष योगासनं केली, काय हो तुम्ही एवढे मोठे प्रवचनाचे गप्पा मारता, तुम्हालाच मांडी घालता येत नाही? हो बाबा येत नाही, आता काय करणार? नाही येत घालता. मान्य केलं, पुढे चल. आपल्याला त्याची खंत वाटली की आपल्याला वाटलं अरे खरंच आहे की काय आहे, आपण एवढे योगा करणारे, एवढा योगाचा अभ्यास केलेला, आपण अजूनसुद्धा योगासनं सोडत नाही, मग आपण का बरं तासभर मांडी घालू शकत नाही? असं जर आपल्या मनामध्ये आलं तर आपण त्याच्यापुढे आपले उदाहरण ठेवावे की बाबा स्वामी स्वरूपानंद आहेत पावसचे, एवढे मोठे योगी होते, आपली जागा सोडून उठू शकत नव्हते. भगवंतांनी काहीतरी त्यांच्याकरता त्यांच्या पातळीवर योजलंय, पण आपल्या पातळीवर आपल्या कर्माचा भोग उभा केलाय की नाही? मग आपल्या पातळीवर आपण कर्माचा भोग भोगावा आणि आदर्श त्यांना ठेवावं की बा त्यांनी त्यांच्या पातळीवरती भगवंतांनी काही एका हेतूनी त्यांना असं ठेवलेलं आहे. त्यांच्याकडे आपण पाहावं, ते नाहीत का एवढे मोठे योगी? की एवढ्या मोठ्या योग्यांना तर मग लोकांनी किती म्हणायला पाहिजे की अहो स्वतः योगी आहेत मग उठू का नाही शकत? पण त्यांनी काही आपलं स्पष्टीकरण दिलं नाही कोणाला की मी का नाही उठू शकत. आपणही स्वीकारावं. म्हणजे आपल्या मनाचं समाधान करण्याकरता, कारण याच्यात समाधानाची गोष्टच नाही आहे, ही वस्तुस्थिती बिन तक्रार स्वीकारणे हे खरं आयुष्य आहे. पण आम्हाला ते येत नाही कारण आमचा अहंकार आडवा येतो. मग तो आडवा येतो म्हणून आम्ही त्याची 10 स्पष्टीकरणं देत राहतो. मग त्या 10 स्पष्टीकरणामध्ये सुद्धा जे अधिक लाभाचं आहे ते स्पष्टीकरण स्वीकारावं की जे आमचं कल्याण करणार आहे. जे आमचं कल्याण करणारं नाही ते स्पष्टीकरण आपण स्वीकारू नये. जे समन्वयाला कारणीभूत होतं ते स्वीकारावं. जे बेरजेची गोष्ट शिकवतं, आपण काही बेरजेचं राजकारण म्हणणार नाही, पण जे बेरजेची गोष्ट म्हणजे ठीक आहे, हातामध्ये सारखी कात्री घेऊन बसायचं काही कारण नाही, सुईदोरा घेऊन बसावं. फाडतच कशाला बसायचं, शिवत बसावं. साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे जे बेरीज हीच आहे ना, कात्री घेतली की सगळी गुन्हागार वजाबाकी हाच विषय आहे की घडलेलं एक भांडण 10 वाढवणं म्हणजे गुन्हाकारच आहे. एकमेकांपासून दूर जाणं वजाबाकीचं आहे. बेरीज सुईदोरा घ्यायचं आणि शिवत बसायचं, कात्री घेऊन फाडायचं नाही.
सोयीदोरा घेऊन शिवायचं, एवढं एकच काम आहे. सांगायचा हेतू असा आपल्याला, या बाकीच्या गोष्टी अवांतर सोडा. तो माणूस व्यवहारामध्ये द्वैत का आणि कसं स्वीकारतो आणि कशा करता स्वीकारतो, तो स्वतःच्या अहंकाराला, तो स्वतःच्या अस्मितेला, तो स्वतःच्या अविद्येला विसरू शकत नाही म्हणून. आता ही अविद्येचं खंडन होत नाही म्हणून, अविद्येतून निर्माण झालेली अस्मिता सुटत नाही म्हणून, आणि व्यवहाराच्या पातळीवर त्याची जी जाणीव आहे, ज्याला आपण आपलं अस्तित्व किंवा आयडेंटिटी म्हणतो, ती आम्हाला विसरता येत नाही म्हणून. या सगळ्या स्तरावरती आमच्या मर्यादा आहेत. आणि ह्या सगळ्या मर्यादा कशातून निर्माण झाल्या? अविद्येतून. मूलभूत अविद्या. भगवंतानी एक चादर टाकून दिली आहे आमच्या अंगावर, पण आम्हाला त्या चादरीच्या आतच राहायला आवडतंय. आता काय करणार? आम्हाला चादर डोक्यावरची काढून जगात काय आहे हे पाहायची तयारीच नाही. त्या चादरी एकदा डोक्यावर घेतली आहे ओढून, ती चादर आमच्या डोक्यावरून बाजूलाच होत नाही. त्यांनी आमच्या मनावरती, आमच्या अंतःकरणावरती, आमच्या बुद्धीवरती एक चादर टाकून दिली आहे. तीच मूलभूत अविद्या आहे. ती चादर केव्हा दूर होईल तो प्रश्न आहे. ती दूर होत नाही तोपर्यंतची काय स्थिती आहे त्याचे निरनिराळे पैलू सांगतात. त्यातला हा जो पैलू आहे की तो पैलू सांगताना त्यांनी आता आणखीन एक पुढची झेप घेतली किंवा पुढे आपल्याला अधिक ओढून नेलंय. ते म्हणाले, करा बरं तुमच्या ठिकाणी विचार की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला द्रष्टा म्हणताय, जे पाहताय त्याला दृश्य म्हणताय, जो अनुभव येतो त्याला दर्शन म्हणताय. या तीनही पातळीवर तुम्ही वेगवेगळा विचार करा. तुम्हाला दर्शन म्हणजे काय व्याख्या करा, द्रष्टा म्हणजे काय व्याख्या करा, दृश्य म्हणजे काय व्याख्या करा. म्हणजे मुळाशी जा त्याच्या. आणि आपण मुळाशी जाण्याची पद्धत काय सांगितली? या जगामध्ये कार्यकारण परंपरा आहे. कार्याच्या मागचं कारण पाहणे. आता कारणापाशी आल्यावर काय करायचं? ते कारण आता कार्य करणे, त्याचं कारण शोधणं, त्याचं कारण शोधलं, त्याच्या कारणापाशी आलो. आता ते कारण काय झालं? कार्य झालं. मग आता त्या कार्याचं कारण मागे जात राहणं, म्हणजे त्याच्या मुळाशी आपण जातो. मुळाशी गेलो की मग कळतं की अरे याचं मूळ काय आहे. ते सांगतायत ते आपल्याला की ह्या दृश्याचं मूळ काय शोधत जा. जसं आमच्या त्या भोंडल्याच्या गाणी असतात ना, असं अंगण सुरेखाबाई, की तिथून जे सुरू होतं ते अशा करंज्या सुरेखाबाई माहेरी धाडाव्या, इथे जाऊन संपतो. आता माहेराच्याकडे पाठवणारी वस्तू काय? करंजी. करंजीच्या मागचं कारण काय? जात जायचं शोधत. कुठे येतो आम्ही? अंगणापाशी. असं अंगण सुरेखाबाई, की इथून सुरू झालं आणि पोचलं कुठे? ती करंजी माहेरी पोचली. तसंच आहे ही सगळी सृष्टी आहे ना, ज्या दृश्य आविष्काराला आलेली आहे, तिचा जो दृश्य आविष्कार आहे त्या आविष्काराच्या मागे किती पायऱ्या जाव्या लागतील? जेवढ्या जाव्या लागतील तेवढ्या लागतील. पण त्या प्रत्येक वेळी मागे जाताना प्रक्रिया एकच आहे. कार्य कारण परंपरा. कार्य दृश्य आहे आणि कारण त्याच्या मागे सूक्ष्म आहे. आता जेव्हा कारणाशी पोचतो तेव्हा ते कारण दृश्य म्हणजे स्थूल होतं, पुन्हा मागे कारणाशी पोचतो. मागे कारणाशी गेलो की ते कारण स्थूल होतं. सगळं स्थूलच आहे, कारण या स्थूल जगातच आहे. जे आम्हाला दिसत नाही असं या जगातलं जे सूक्ष्म सृष्टीचं स्वरूप आहे ते डोळ्याला दिसत नाही म्हणून आम्ही त्याची व्याख्या सूक्ष्म केली. ती काही ईश्वराच्या दृष्टीने सूक्ष्म नाही आहे. पंचमहाभूत आम्हाला स्वतंत्रपणे पाहायला दिसत नाही म्हणून आम्ही असं म्हणतो की पंचमहाभूताचं निखळ रूप आम्हाला आम्हाला नाही दिसत, ईश्वराला दिसतं. त्याचं जे निखळ रूप आहे ते त्याची उपासना करणाऱ्याला दिसतं. पृथ्वीची उपासना करणारा गणेशाची करतो. गणेशाची उपासना करताना त्याचं वर्णन करतो आणि त्यांनी जर गणेशाला आवाहन केलं की गणेशा, तुझ्या ह्या रूपात तू मला तुझं दर्शन देऊ नको, तुझ्या त्या पृथ्वी रूपामध्ये त्या तन्मात्र रूपात दर्शन देईल. दर्शन तो का नाही देणार? आम्हाला जर ते तन्मात्र म्हणून पाहायचं आहे तर तसंही देईल. आता जल नावाची गोष्ट आम्हाला दिसते ती आणि जल तन्मात्र यात काय भेद आहे हे जर आम्हाला जाणून घ्यायचं तर जलदेवतेला विचारा, म्हणजे लक्ष्मीला विचारा की हे लक्ष्मी, तू सारखी तिथे त्या जलामध्ये तुझ्यावरती अखंड ते दोन्ही बाजूनी हत्ती पाणी घालतायत आणि वर्षाव करतायत आणि तू मोठी आनंदात त्या जलामध्ये उभी आहेस कमळावरती,
काय तुझं रूप आहे जलाचं, सांग तरी आम्हाला, दाखव तरी. दाखवेल. ते मूळ तन्मात्रामधलं जे जल तन्मात्रा आहे ते ती दाखवेल. आमच्या डोळ्याला दिसत नाही याचा अर्थ ते तसं नाही असं नाही. म्हणजे आम्ही ज्याला स्थूल म्हणतो, आम्ही ज्याला सूक्ष्म म्हणतो, त्या स्थूल सूक्ष्माच्या मर्यादेच्या पलीकडे आणखीन काही सूक्ष्म असतं. आम्ही ज्याला स्थूल म्हणतो त्या मर्यादेच्या पलीकडेही आणखीन काही स्थूल असेल. आमच्या पुरता विचार करा. उपनिषदांनी तर सांगितलंच, अणोरणीया महतो महिया, की अणुपेक्षा सुद्धा जो सूक्ष्म आहे आणि महानापेक्षा सुद्धा जो महान आहे. म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला, माऊली म्हणते आपल्याला की ह्या दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याच्यामध्ये मी कोणी आहे असं समजू नका. दृश्य नावाची गोष्ट तुमच्यापेक्षा वेगळी आहे असं समजू नका. घडणारं दर्शन यापेक्षा काही वेगळं आहे असं समजू नका. हे तीनही काय आहे, एकच परमेश्वर, तोच आहे, ईश्वरच आहे, एवढंच फक्त लक्षात घ्या. म्हणजे अमृताचा अनुभव घ्या म्हणजे काही ग्रेट तुमच्या पुढे प्रकट होणार आहे असं माऊली सांगत नाही. माऊली म्हणते अविद्येचा, अज्ञानाचा फक्त नाश करा. नाश केल्यावर काय प्रकट होईल ते काय आपल्याला माहित नाही. हे तिन्हीही एक आहे असं म्हणणं आणि मानणं आणि त्यापेक्षा ते प्रत्ययाला तसं आहे हे येणं, यात नक्की अंतर आहे. जेव्हा ते प्रत्ययाला येईल तेव्हा ते काय दिसेल माहीत नाही. असं का म्हणायचं? कारण स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्णांना म्हटलं की मला त्या परमात्म्याचं स्वरूप दाखवा, तो ईश्वर दाखवला तरच मी मान्य करीन. त्याने ठीक आहे, तुला स्पर्श करतो. म्हणून त्यांनी विवेकानंदांना स्पर्श केला. त्याबरोबर सगळं विताळायला लागलं, सगळं विरून जायला लागलं आणि शेवटी त्या प्रकृतीच्या मुळाशी एक 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 गोष्ट जेव्हा जायला लागली तेव्हा त्यांनी सांगितलं, आता मला हे दाखवू नका, आता मला हे सोसणं अवघड आहे, हा अनुभव घेणं मला अवघड आहे. म्हणून म्हटलं की खरंच त्या रूपामध्ये ते आलं तर माहीत नाही काय येते. नुसतं मानणं हा विषय नाही आहे. म्हणजे अमृताचा अनुभव जो आहे तो ती स्थिती अनुभव नाही की खरोखरीच त्या स्थितीत काय दिसतं, काय प्रत्ययाला येतं, काय त्या ठिकाणी त्या देहात राहून अनुभव येतो, तो काय आपण घेतला नाही त्यामुळे आपण सांगू शकत नाही. आपल्याला तो कळत नाही त्यामुळे आपल्याला तो माहीत नाही. पण इथे त्यांना जे सांगायचं आहे ते मात्र अगदी मनाशी पक्क ठेवावं. दोन गोष्टी, ते चिद्विलासवाद सांगतात असं त्याच्यामध्ये मानण्याचं काही कारण नाही असं मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी सांगितलंय. आणि भाष्यकारा ते वाटा पुसतू म्हणजे शंकराचार्यांना वाट पुसतात असंही मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी म्हटलंय. त्या दिशेने जायला आपल्याला अडचण नाही. असं म्हणायचं कारण असं की केवलाद्वैताच्या सिद्धांतामध्ये ज्या प्रक्रिया सांगितल्या आहेत त्यातल्या सगळ्या जवळजवळ सगळ्या प्रक्रिया माऊलींनी वापरलेल्या आहेत. ते जर वेगळे चिद्विलासवादी असते तर त्यांनी आपला स्वतंत्र चिद्विलासवाद याच्यातून सिद्ध केला असता किंवा ज्ञानेश्वरीतून सुद्धा सिद्ध केला असता. म्हणून इथे हा चित्तचा विलास आहे. हे चित्तच सगळ्या प्रकारांनी प्रकट होतं. चित्त म्हणजे चैतन्य, ते चैतन्यच सगळ्या प्रकारांनी प्रकट होतं. ते सगळ्या प्रकारांनी प्रकट होतं या शब्दाचा अर्थच चिद्विलासवाद होईल का? तर मोठे विद्वान असं म्हणतात की होणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या पुरता अर्थ लावताना त्यांनी जसा सांगितला तसा लावावा. चार दोन गोष्टी आपल्याला कळतील नाही तर कळणार नाही, माहीत नाही. आता ज्ञानेश्वर माऊलींना काय अभिप्रेत होतं हे अलीकडच्या कोणत्याच विद्वानाला कळणार. कसं कळणार? जर माऊलींना विचारलं, माऊलींनी सांगितलं की हे माझं मत होतं तरच कळेल, नाही तर काय आपल्याला कळणार नाही. त्याचे अर्थ फक्त लावले जातात, पण जास्तीत जास्त शब्दाच्या आणि अर्थाच्या आपण जवळ येण्याचा प्रयत्न करावा एवढंच त्याच्यामध्ये खरं म्हणजे आहे. आपला 123वा जी ओवी आहे ती आपण घेतली होती. एवढे ही साकडे जेणे सारोनी एकीकडे उघडेली कवाडे स्वप्रकाशाची. म्हणाले ऐसे संकट दुर्धर ज्याने सारून सत्वर प्रकाशाचे उघडिले द्वार ज्ञानविलासा करिता की. म्हणाले मोठं संकट भगवंताला काय आहे तर द्वैत होणं हे संकट आहे. कुठेही उपनिषद म्हणून आपल्याला म्हटलं, ईश्वराने येऊन सांगितलं का की अहो मी तुम्हाला अद्वैत सांगतो, असं ईश्वराने येऊन नाही सांगितलं. मग कोणी सांगितलं? उपनिषदांनी सांगितलं. उपनिषद कोणी सांगितली?
ते ईश्वराचे निश्वासित आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे हे जे ज्ञान आहे वेदाचं ज्ञान, ते ज्ञान कुणाकडून आलं? ऋषीमुनींकडून आलं. ऋषीमुनींना कुणाकडून आलं? ईश्वराने दिलेल्या प्रज्ञेतून आलं. त्यामुळे ती प्रज्ञा जे सांगते ते खरं आहे किंवा ते माना असं पुन्हा कोणी सांगितलं? प्रज्ञावान पुरुषांनी सांगितलं. ते प्रज्ञावान पुरुष कोण? व्यास महर्षी. का? कारण त्यांनी ब्रह्मसूत्र सांगितली. त्यांनी ब्रह्मसूत्र सांगितली म्हणून काय झालं? म्हणून काही नाही झालं. त्यांनी ब्रह्मसूत्रात सांगितलं की वेदाला जो वेद्य आहे, म्हणजे जो जाणण्यास योग्य आहे, वेदांनी ज्याला वेद्य म्हटलंय, जे आम्हाला उपदेश केलाय की काय जाणावं तुम्ही, जो जाणण्यास योग्य आहे तो परमेश्वर आहे. त्याचं वर्णन आम्ही केलं आहे. काय थोडं असेल, जास्त असेल, कमी असेल, पण नाहीतरी परमात्म्याला कशातून जाणावं याकरता व्यासांनी ब्रह्मसूत्रात सूत्र करून ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं शास्त्र योनित्वात. तुम्हाला जर परब्रह्म जाणायचं असेल तर तुम्हाला शास्त्राच्या आधारे जाणावं लागेल. तुम्हाला तर्काच्या आधारे जाणता येणार नाही. म्हणजे ही दोन जी त्याची पोचण्याची ठिकाणं आहेत त्यातलं एक ठिकाण व्यासांनी बंद केलं. तर्काने त्याच्यापर्यंत तुम्ही पोचण्याचा प्रयत्न कराल तर तर्क तिथे पांगुडतो, तर्क तिथे पांगळा ठरतो, तो तिथे पोचू शकत नाही. मग काय पोचू शकतं? शास्त्र पोचू शकतं. पुन्हा तोच कार्यकारण भाग. शास्त्र का पोचतं? कारण प्रज्ञावान पुरुषाने लिहिलं. प्रज्ञावान पुरुषाला प्रज्ञा कोणी दिली? ती परमात्मा कृपेने मिळाली. ती जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा प्राप्त करण्याकरता त्यांनी काय काय केलं ते त्याचं चरित्र आहे. आणि मग तो जो परमात्मा आहे तो यांच्या मुखातून प्रकट होतो किंवा यांना दृश्य होतो. म्हणून मंत्रद्रष्टे ऋषी असं आपण म्हणतो की तो ऋषी मंत्राचा द्रष्टा आहे. म्हणजे ह्याला नाही तो स्फुरला किंवा ह्याच्या ठिकाणी नाही तो निर्माण झाला, त्याला तो दिसला. जे दिसलं ते त्यांनी लिहिलं. त्यामुळे ते दाखवलं कुणी? आता त्याला आकाशवाणी म्हणा, नाही तर त्याला भगवंतांनी प्रकट केलेली अक्षरं म्हणा. आकाशवाणी का? कारण त्याच्या कानावर पण ते शब्द आले. जेव्हा ते शब्द कानावर पडले तेव्हा त्याला काय म्हटलं? श्रुती. ज्याचं श्रवण घडलं. म्हणून वेदांच्या श्रुती. आणि वेदांचे जे ऋषी आहेत ते मंत्रद्रष्टे ऋषी. म्हणजे त्याच्यामध्ये ऋषीचं कॉन्ट्रीब्युशन काय? ऋषीचं कॉन्ट्रीब्युशन फक्त तप आणि साधना, हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जे प्राप्त झालं आहे ते काय आहे? ते प्रत्यक्ष ईश्वराच्याकडनं एकदम निर्मल असं ज्ञान आहे, विमल असं ज्ञान आहे. ते ज्ञान त्याला स्फुरतं असं नाही, ते ज्ञान त्याच्या ठिकाणी प्रकट होतं. म्हणून आपण म्हणतो अंतस्फुरणाने प्राप्त होणारं ज्ञान, इंट्युएटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज. किती इंट्युएशन आहे. माहिती नाही ही का आली, माहिती नाही ही कशी आली. आणि म्हणून हे सगळं जे वेदाचं ज्ञान आहे ती सगळी इंट्युएटिव्ह फॅकल्टी आहे. ते सगळं त्या ऋषींना त्याला जसं द्यायचं आहे तसं दिलं. त्यांनी त्याच्या ठिकाणी स्फुरण दिलं. क्वचित त्याच्याच मुखातून मंत्र बाहेर पडले. असं झालं ना. मा निषाद मुखातून बाहेर पडलेला श्लोक आहे वाल्मिकींच्या. वाल्मिकी म्हणाले माझ्यासारखा तपानी सिद्ध असलेला मनुष्य आपल्या जीवनामध्ये ते जे क्रौंच पक्षी आहे त्या पक्षाला ज्यांनी बाण मारलेला आहे, विद्ध केलं आहे, त्या पारध्याला मी का शाप द्यावा? मी माझ्या आयुष्यात जे कधी केलं नाही तो शाप माझ्या मुखातून का निघावा? मोठे बेचैन झाले ते. त्या तमसा नदीच्या किनाऱ्यावरती असताना शिष्यांना घेऊन स्नान वगैरे करून आले आणि जेव्हा आपल्या आश्रमात परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं तिथे ब्रह्मदेव बसलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आता हे वाल्मिकी, तुम्हाला आता एक मोठं कार्य करायचं आहे, तुम्हाला आता रामायण लिहायचं आहे. ते म्हणाले काय रामायण वगैरे मला माहीत नाही, पण म्हणाले एक गोष्ट मी आपल्याला विचारतो की असा कोण पुरुष आहे की धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः, असा धर्माने चालणारा, ज्याचं जीवन कृतनिश्चय आहे, एक निश्चय केला की तो निश्चय चालणारा, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च दृढ वाक्यो. राम म्हणतो ना, हे रामाचं वाक्य, एक वाणी एक वचनी, असं सगळं जे रामाचं व्रत आहे
तसा दृढ वाक्य सत्यव्रत हा, जो सत्याचंच फक्त अवलंबन करतो. असा कोणी पृथ्वी तलावर आहे का की मला त्याचं चरित्र लिहायचं आहे? कारण माझं मन आता फार विषण्ण झालंय. माझ्या मुखातून अशा प्रकारची शापवाणी बाहेर पडली. त्यांनी सांगितलं शापवाणी नाही आहे, हा तुम्हाला प्राप्त झालेला छंद आहे आणि तो संकेत आहे की तुम्ही अनुष्टुभ छंदामध्ये जे काव्य उच्चारलं किंवा जी वाणी उच्चारली, आता त्याच अनुष्टुभ छंदामध्ये तुम्हाला रामायण लिहायचं आहे आणि म्हणून तुमच्या मुखातून तो अनुष्टुभ छंद हा बाहेर पडला. त्या आता अनुष्टुभ छंदामध्ये तुम्ही तुमचं काव्य रामायणाचं लिहा. आता हे वाल्मिकींच्याकडनं कसा तो श्लोक बाहेर पडला तेवढं मलाच माहिती नाही. तो प्रसंग मी पाहतो काय आणि माझ्या मुखातून बाहेर पडतं काय? कधी कधी आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला सुद्धा होतो. आपण तो छेव मला काय रागवायचं नव्हतं, मला काही बोलायचं नव्हतं, चुकून बोलून गेलं. पण आता हे चुकून बोलून गेलं याच्यावर दुसरा विश्वास ठेवणार नाही. आणि जितकं 10 वेळा आपण सांगायला जाऊ की नाही हो माझ्याकडनं चुकून झालं, तितका तो समोरचा माणूस म्हणाला हो तुम्ही जेव्हा 10 वेळा सांगताय तेव्हा तुम्ही हेच केलं असलं पाहिजे, आता तुमची चूक आहे ती आता तुम्हाला कबूल नाही करायची म्हणून तुम्ही ते पुन्हा पुन्हा सांगताय. पण इथे सांगण्याचा आपला हेतू काय आहे की जे अंतस्फुरणाने प्रकट झालंय असं ज्ञान असू शकतं, जे श्रवणाने प्राप्त झालंय असं ज्ञान असू शकतं, जे दृश्य आहे. म्हणून आपल्याकडे त्या समाधी 2 प्रकारच्या सांगितल्या आहेत, दृश्यानुविद्ध समाधी आणि श्रवणानुविद्ध समाधी. अशा 2 समाधी आहेत की श्रवणामुळे प्राप्त झालेलं, डोळ्यांनी प्राप्त झालेलं, आणि तिसरी ही इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज, अंतस्फुरणाने मुखातूनच प्रकट झाली, आपोआप बाहेर येऊ लागली. श्लोक आहेत, शब्द आहेत, ती वाणी आपोआप बाहेर प्रकट व्हायला लागली. तर आता इथे आपल्याला विषय कोणता घ्यायचा आहे की ज्ञान परमात्म्याचं जे होतं ते आम्हाला शास्त्रातून होतं. आपण मुळाशी कुठे होतो की ईश्वराचं ज्ञान कशातून मिळतं? ईश्वराचं ज्ञान शास्त्रातून मिळतं. ईश्वराचं ज्ञान तर्काने मिळत नाही, तर्क हा विषय बंद आहे. ईश्वराचं ज्ञान शास्त्रातून शास्त्रातून तरी का प्राप्त होतं म्हणायचं, त्याच्याकरता एवढा सगळं आपलं स्पष्टीकरण. सत्यता कोणाची? त्या आगमांची. सत्यता कोणाची? आप्त प्रमाणाची. शेवटी आपण मागेच पाहिलंय प्रमाण मीमांसेमध्ये की या जगामध्ये ज्ञान नावाची गोष्ट काही वेगळी नाही. ज्ञान म्हणजे मापन. कशाने मापायचं? प्रत्यक्षाने मापायचं, अनुमानाने मापायचं का ग्रंथाने मापायचं? तो ग्रंथाने मापायला बसला, मग ग्रंथ कोणते घ्यायचे? त्याला त्यांनी वेद घ्या म्हटलं. मग तो ईश्वर कशातून शोधायचा? तो ईश्वर त्या वेदांमधून, त्या ऋचांमधून, त्यांनी प्रकट केलेल्या शास्त्रामधून. म्हणून ब्रह्मसूत्रकार म्हणतात शास्त्र योनित्वात. म्हणजे त्या ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते आम्ही म्हणू की त्यात मी कोण, त्यात माझं स्वरूप काय, तो ईश्वर कोण, या सगळ्याचं नीटपणाने स्पष्टीकरण आपल्यासमोर आहे. आत्ता फक्त ज्या विषयापाशी यायचं आहे तो विषय असा आहे की बाबारे याच्यामध्ये तू नावाची गोष्ट कोणी नाही, बाबारे सृष्टी नावाची गोष्ट कोणी नाही, आणि बाबारे त्याचा अनुभव तो घेतोस ही गोष्ट कोणी नाही. मग कोण आहे? तर तेच चैतन्य आपल्याच ठिकाणी द्रष्टा झालेलं आहे, आपल्याच ठिकाणी दृश्य झालेलं आहे, आपल्याच ठिकाणी दर्शन झालेलं आहे. तेच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या 3 पातळीवरती खेळ करत आहे. आणि म्हणून तो जो त्याचा खेळ आहे त्याला उपनिषदांनी आत्मक्रीड असं म्हटलेलं आहे. तो आत्मा आपल्याच ठिकाणी लीला करतो. आपण मराठीमध्ये किंवा संस्कृतातला शब्द आहे लीला, काही मराठी नाही आहे, कारण ब्रह्मसूत्रामधलं सूत्र आहे लोकवत्तु लीला कैवल्यम. त्यामुळे लीलाच आहे, त्या कैवल्याची लीला आहे. तर इथे आपल्याला फार खोलात शिरून आपण काहीतरी इकडून तिकडून पळतोय असं नाही, पण काय मानायचं आहे याच्यावरती. चिद्विलास हा नक्की नाही. लीलाच जर असेल किंवा खेळ जर असेल तर त्या चैतन्याचा आहे. तो चैतन्य या रूपामध्ये प्रकट झाला. मग आता त्याला खेळ तरी तुम्ही का म्हटलं? अहो दिसतंय म्हणून म्हटलं. आम्ही कोणत्या बाजूनी पाहतोय? आम्ही या इकडच्या दृश्याच्या बाजूनी पाहतोय, आम्ही त्या ब्रह्म्याच्या बाजूनी पाहत नाहीये.
त्या परब्रह्माच्या बाजूनी पाहण्याची ताकद नाही आहे. परब्रह्माच्या बाजूनी जो पाहतो तो पण त्याचे अनुभव लिहितो. ते आपण उपनिषदामध्ये पाहतो की त्यांनी लिहिलेले आहेत अनुभव, की त्या ईश्वराचं दर्शन कसं होतं, तो कसा प्राप्त होतो, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याच्या बाजूनी. आता चाललोय आपण कोणाच्या बाजूनी? दृश्याच्या बाजूनी चाललोय आपण, या आपल्या बाजूनी चाललोय. मग आपल्या बाजूनी जाताना काय काय सोडायचं आहे, त्याच्याकरता ह्या अमृतानुभवातली प्रकरणं आहेत सगळी, की काय काय आपलं चुकीचं आहे, किंवा जे जे आपण ज्ञानाची परिमाणं म्हणतो किंवा मापनं म्हणतो, ती मापनं टिकत नाहीत. ती कशी टिकत नाहीत त्या तत्वापुढे, त्याच्याकरता हे सगळे अध्याय आहेत पुन्हा पुन्हा. आता आपण, हा जरा कठीण आहे पण आपण त्याच्याकरताच एवढी हे केली आधी पार्श्वभूमी. आता नुसतं जरी आपण वाचत गेलो तरी आपल्याला चालेल. ते म्हणाले, अहो एवढेही साकडे. कशाचे साकडे? त्याकरता हा विषय बोललो, द्वैताचे साकडे. ईश्वराने द्वैत स्वीकारलं. कशाकरता? साकडं म्हणजे मर्यादा. मर्यादा पाडून घेतली आपल्यावरती. कशाची? द्वैताची, दोन होण्याची. एवढेही साकडे जेणे सारोनी एकीकडे. आपल्यावर एवढी मर्यादा पडत असताना सुद्धा त्यांनी ती सगळी बाजूला सारली. उघडली कवाडे स्वप्रकाशाची. ती सगळी मर्यादा जरी पडली तरी सुद्धा त्यांनी काय केलं? ती मर्यादा स्वीकारून स्वतःच्या प्रकाशामध्ये, स्वतःच्या उजेडामध्ये त्यांनी हे जग दृश्य केलं. त्याच्याकरता त्यांनी केलं. का? तर त्याला आम्हाला ते दृश्य करून द्यायचंय. ते का करून द्यायचंय? ही त्याची लीला आहे, हा त्याचा सहज खेळ आहे. आता ते सांगतात, ऐसे संकट दुर्धर त्याने सारून सत्वर. कोणतं संकट आहे? द्वैताचं. त्यांनी द्वैत स्वीकारलं. आणि अडचण किती आहे? अद्वैतातून द्वैत त्यांनी का स्वीकारलं? ही सांधेजोड अडचणीची आहे. जसं आपण म्हणतो की हे कोकण रेल्वे आपल्याला करायची आहे, पण त्या कोकण रेल्वेमध्ये अडचण कशाची आहे? त्या सगळ्या डोंगरांमधून जेव्हा ती रेल्वे जायला लागते तेव्हा त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत, त्या व्हायब्रेशन्सना ते डोंगर टिकले पाहिजे आणि आपण बनवलेला मार्ग टिकला पाहिजे. अडचण आहे. का अडचण आहे? कारण तिथे त्या परिस्थितीची अडचण आहे. तशीच तत्वज्ञानाला ही अडचण आहे की तो एकटा एक आहे, तो अद्वैत आहे. तो द्वैत का झाला, त्यांनी हे सगळं का निर्माण केलं, ही अडचण आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्यांनी स्वतःला अडचणीत पाडून घेतलं. म्हणजे आम्हाला हे जग दाखवलं, आम्हाला निर्माण केलं. हे जग निर्माण करून त्यांनी काय करून घेतलं? स्वतःवरती साकडं, संकट किंवा स्वतःच्या ठिकाणी संकोच. कारण त्याला काही संकोच नव्हता. या रूपामध्ये त्याला यायची काय गरज आहे? या देहाच्या रूपातून तर कशाला यायला हवंय? त्याला या देहाच्या रूपातून त्या देहाच्या रूप कशाला यायला हवंय? आला म्हणाले तो. त्याने सारून सत्वर त्यांनी ताबडतोब दूर केलं हे साकडं. प्रकाशाचे उघडले द्वार. आता प्रकाश ज्ञानाला समांतर शब्द, ज्ञानाचा पर्यायी शब्द. प्रकाश म्हणजे ज्ञान. त्यांनी ज्ञानाचं कवाड उघडलं. आम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान सगळ्यांना दिलं. माशाला पाहिजे ते ज्ञान दिलं, गाईला पाहिजे ते ज्ञान दिलं, कुत्र्याला पाहिजे ते ज्ञान दिलं, मुंगीला पाहिजे ते ज्ञान दिलं, चिलटाला पाहिजे ते ज्ञान दिलं. प्रत्येकाला दिलं. ज्याला त्याला जगण्याकरता त्यांनी प्रकाशाचं कवाड उघडून ठेवलं. ज्ञानविलासाकरिता. कशा करता? तर आमच्या ठिकाणी ज्ञानाची निर्मिती व्हावी. मग आता आम्ही ज्ञान कशा करता वापरतो? चोरी कशी करावी, बँक रॉबरी कशी करावी, सुरू झालं. एकाने दुसऱ्याला कसं फसवावं, त्यांनी त्याला कसा त्रास द्यावा, त्याच्याकरता सगळ्या सिरियल्स चालू आहेत की काय जे चाललेलं आहे. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला. रोज एक नवीन नाटक आहे. हे काय आहे? ज्ञानाचाच विलास आहे. फक्त ते ज्ञान विपरीत आहे एवढंच, बाकी काही नाही. आणि म्हणून म्हणाले, म्हणजे ज्ञानविलासा कारण सर्व त्रिपुट्या आपण राहिला असे होऊन आत्मराज. म्हणाले आता म्हणून ज्ञानविलासा करता म्हणजे ज्ञानाची ही वेगळी वेगळी त्यांनी जी स्थानं निर्माण केली आहेत, स्फुरण की गाई पाय. आता काय डिस्कवरी चॅनलवाल्या लोकांना विचारा किंवा ज्यांनी डिस्कवरी करता आपलं आयुष्य त्या त्या स्पेसी करता घालवलेले, त्याला विचारावं की बाबा रे तू ह्याच्याकरता कशाकरता एवढं आयुष्य घालवलं? तो म्हणतो माझ्या मेंदूमध्ये तेच कवाड उघडून दिलेलं आहे, मला त्याच जीवाचं आकर्षण, मी त्याच्याकरता आयुष्य देणार. ते म्हणाले काय करणार होता त्याला जर तेच उघडून दिलंय. सर्व त्रिपुट्या आपण राहिला असे होऊन आत्मराज. ते आत्मतत्व या सगळ्या त्रिपुट्या होऊन राहिल्या.
प्रत्येकाच्या ठिकाणची, माझी तुझी प्रत्येकाची. ते म्हणाले प्रत्येकाला जे दाखवायचं आहे ते दाखवण्याकरता हा त्याचा विलास आहे. म्हणजे विलास चिदविलासवाद म्हणून विलास नाही, ते आपण समजून घ्यावं. याच्याकरता आपण एवढा वेळ घालवला की सगळ्या त्रिपुट्या आपण झाला, कारण प्रत्येकाला ज्ञानाचं एक वेगळं कवाट उघडून दिलं. बरं, आमच्या जातीला सगळ्यांना सारखं नाही उघडून दिलं, नाही तर आम्ही सगळे छापाचे गणपती झालो असतो. आम्ही तेच बोललो असतो ना सारखं. सगळ्या मुंग्या तेच, एक मुंगी ह्या दिशेने जाते तेव्हा दुसरी मुंगी ह्या दिशेने येते. असं का? सगळ्यांना जर एका प्रकारचं ज्ञान एका वेळी दिलं असतं तर फक्त त्या एका दिशेने कायमच चालत राहिले असते. तसं नाहीये. त्यांनी आपल्याला त्याच्यामधली व्हेरिएशन्स देऊन टाकली. आणि म्हणून ते म्हणतात त्याच्याकरता जे कवाड उघडलं, सगळ्या त्रिपुट्या आपण झाला, त्या त्रिपुटीमध्ये हे सगळं आलं. त्याचं जे द्रष्टेपण आहे, म्हणजे त्या मुंगीचं जे द्रष्टेपण आहे, जसं तुकाराम महाराज म्हणतात, कुणा मुंगीला सांगावं लागतं का इथे साखर पडली म्हणून? मुंगीला काही आमंत्रण द्यावं लागत नाही इथे साखर आहे. कुठून कळलं तिला? तिला ते ज्ञान देऊनच ठेवलेलं, म्हणून ती त्या दिशेने जातच राहते. आता साखरेच्या दिशेने मुंग्या जातात हा एक सिद्धांत जर आमच्यासारख्या संशोधकांनी कन्क्लुजन म्हणून काढला, तर दुसरा संशोधक संशोधनाला दुसरा विषय घेतो की एकदा मुंगीने साखर उचलली की ती बरोबर आपल्या वारुळाकडे जाते. आता काय मग ती साखरेकडे जाते हा निष्कर्ष बरोबर, का साखर घेऊन वारुळाकडे जाते हा निष्कर्ष बरोबर? निष्कर्ष दोन्ही बरोबर असले तरी एकाच मुंगीच्या ठिकाणी येत हे लक्षात घ्यायचं. मग हे कशामुळे झालं? ही तिला दिलेली त्रिपुटी, तिला दिलेलं दर्शन आहे ते. ही त्यांनी कशाचं दर्शन दिलंय की बाई ग, तुला इथली साखर पण दिसेल आणि साखर घेतल्यानंतर तुला पुन्हा ज्ञान मिळेल की त्या वारुळाकडे तुला, कारण ते आहेच ज्ञान तुझ्याकडे. साखर घेण्याकरता वारुळ सोडायचं पण ज्ञान आहे आणि साखर घेतल्यावर ती वारुळात नेऊन ठेवण्याचं पण ज्ञान आहे. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? हे त्या त्रिपुटीचं. ती त्रिपुटी देते आम्हाला सगळं. नाहीतर आम्हाला हे सगळं वन वे टू वे, म्हणजे बोथ वेज, ऑल वेज, हे सगळं आलं नसतं. आम्ही सगळ्या दिशेनी आम्ही त्याचा अभ्यास ज्ञान घेऊ शकलो नसतो. आम्हाला ते घेता येतं म्हणून हजार पाकक्रिया आहेत, म्हणून हजार प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स निर्माण होत आहेत, म्हणून घराच्या करता आर्किटेक्ट्स आहेत की जे वेगवेगळ्या घराचे प्लॅन्स करत आहेत. काय लागतं हो लोकांना घरामध्ये? काय टॉयलेट्स, बेडरूम्स, हॉल, किचन. आता त्याला एवढी डिझाईन्स, एवढ्या बिल्डिंग्स, हे सगळं कशाला पाहिजे? काही गरज नाही. पण हे कुणी दिलं? सर्व प्रकारांनी विचार करण्याची बुद्धी दिली, म्हणून तो ज्ञानाचा विलास त्यांनी कोणाकडे दिला? आमच्याकडे. म्हणून आपण म्हणतो 10 वर्ष झाले की घराचं रिनोव्हेशन पाहिजे आणि त्या सगळ्या टाईल्स पासून फ्लोरिंग पासून सगळं बदला. कारण का? आम्हाला त्याचा आनंद पाहिजे म्हणून बदला. म्हणून ते सांगतात की हे सगळं कुणी दिलं? म्हणजे दृश्य द्रष्टा दर्शन, सेव्य सेवक सेवा जाण, केवळ विलासा कारण आपणची झाला. विलास कशाचा? ज्ञानाचा. आणि विलास म्हणजे काय? अनेकता. विलास म्हणजे अनेक प्रकारांनी. ज्ञान एकाच प्रकाराने नाही. वरण भातच खात राहा जन्मभर, 2च पदार्थ दिले आणि जन्माला घातलं, असं नाही केलं भगवंताने. त्या ज्ञानाचा विलास दिला. म्हणजे त्याच्या इतकी बहुविध, म्हणजे एक गहू आणि प्रकार बहु. कारण ते एक गव्हाची जात थांबत नाही. संबंध या देशातच शेकडो जाती आहेत. आमच्या महाराष्ट्रातच तांदूळाच्या 400च्या वर जाती. जगभरामध्ये मिळून त्या तांदूळाच्या 10,000 जाती आहेत का 50,000 जाती आहेत, कोणाला माहिती. म्हणजे हे काय आहे? हा ज्ञानाचा विलासच आहे. ही जी बहुविधता आहे हा त्याचा विलास आहे. म्हणजे ही जी अनेकता आहे ती माऊली सांगते समजून घ्या. पण त्या अनेकतेमध्ये जी एकता आहे तो फक्त आत्मराज आहे. इथे वर्णन केले तो एकटा आत्मा आहे. हे सगळं आम्हाला दिसतंय, हे जाणा. आता म्हणतात केवळ विलासा कारण आपणच झाला. दृश्याची या सृष्टी दिठीवरी दिठी, उठविला तळवटी चिन्मात्रची. आता हे सोपं झालं आपल्याला. द्वारे जो उघडली अनेक दृश्याची सृष्टी भली, अनेक ज्ञाने उत्पन्न झाली, परी अधिष्ठान चिन्मात्र सर्वा. हे सगळं वेगळं वेगळं झालं तरी चिन्मात्रच त्याच्या मुळाशी. म्हणजे सकल दृश्या लागून
वा सकल ज्ञानाशी जाणं आहे एकचे अधिष्ठान चिन्मात्राचे. त्याच्याशिवाय आता आपल्याकडे दुसरं काही नाही, तो एकटा एक आहे. दर्शन रुद्धी बहुवसा चिच्छेषु मातला ऐसा ते शिळा न पाहे आरिसा वेद्य रत्नाचा. आता विषय तोच आहे, पण अगदी त्यांनी तत्वज्ञानाच्या पातळीवर त्याची चर्चा केली, म्हणून आपल्याला थोडं वाचावं लागेल. आता खालचं वाचू आपण. बहुविध दर्शन ऐश्वर्ये भला चिदांश इतुका माजला. आता मुद्दा काय सांगितलं की दर्शन रुद्धी बहुवसा, रुद्धी आणि सिद्धी. व्यवहारात आपण म्हणतो ना, रुद्धी म्हणजे विविधता आणि सिद्धी म्हणजे एक विशिष्ट सामर्थ्य. त्यामुळे ही जी रुद्धी आहे, तर दर्शन रुद्धी बहुवसा, ही रुद्धी आमच्या दर्शनाकरता किती आहे, बहुवसा, पुष्कळ निर्माण करून ठेवलेली आहे. आता चिच्छेषु मातला ऐसा, हे झालं कशामुळे? मातला म्हणजे खूप झालं. आता ते कशामुळे झालं? चित इच्छा, त्याच्या इच्छेने झालं, त्या चितला वाटलं, तो किती झाला, कितीतरी होतच राहिला. जे शिळा न पाहे आरिसा वेद्य रत्नाचा. आता रत्न आहे, माणिक आहे. आता माणकाची शिळा कशी, असं जर कोणी म्हटलं तर माणकाची शिळा काही त्या माणकाला पाहता येत नाही. कारण का? ते माणिक त्याच्या तेजासहित आहे, म्हणजे शिळा कळेसहित आहे. कळा म्हणजे त्याचं तेज. आता हिरा आहे. आता जर कोणी म्हटलं की अहो हिऱ्याची शिळा बघायची, अहो म्हणाले आता हा हिरा पाहताय ना, आता या हिऱ्याला जर पैलू पाडले आहेत तर या पैलूच्या मागची शिळा बघायला मिळणार नाही. आणि ज्या दगडापासून हिरा बनवायचा आहे असं तुम्हाला वाटतं, तो जो दगड आजच्या भाषेमध्ये कुंदेंचे दागिने, त्या दागिन्यामध्ये हिऱ्याला पैलू नाही पाडलेले, दगडासारखा, त्याला कीळ कुठे, म्हणजे त्याला तेज कुठे? म्हणजे हिरा ही गोष्ट जर हिरा नावाने त्याची व्याख्या करायची, हे दागिने हिऱ्याचे आहेत का हो, तर तो आपल्याला सोनार सांगतो नाही, हे कुंदेन, हे दागिने जे आहेत ते अनकट हिऱ्याचे आहेत असं का म्हणतो? आणि हे बघा, हे तुम्हाला पाहिजेत ना, हा गोळकोंडा कट आहे, हा बेल्जियम कट आहे, हा हिरा आहे, हा घ्या. म्हणजे हा हिरा आणि हा अनकट हिरा. त्या अनकट हिऱ्यामध्ये काय आहे? रत्नाची शिळा आहे, पण रत्नाची कीळ नाही. त्या ठिकाणी कीळ म्हणजे त्याचं तेज, त्या रत्नाचं तेज तिथे फाकत नाही आहे. का फाकत नाही? कारण नुसती शिळा आहे, त्या शिळेला पैलू पाडलेले नाही आहेत. आम्हाला पाहिजे तशीच ती शिळा वापरली. इथे हे रत्न आहे, हे रत्न आणि मोठं तेजस्वी आहे असं का म्हणतो? कारण त्या शिळेला कीळ आलेली. आता इथं शिळेचं दर्शन घेता आलं तर इथे कीळ दिसत नाही, पण इथे कीळ पाहता आली तर शिळेचं वेगळं दर्शन घेता येईल. म्हणजे त्यांनी आम्हाला सिद्धांत काय सांगितला? अहो हा इथे हिरा आहेच, हा अनकट आहे, पण ह्याच्यात कीळ आहेच की नाही? ती कीळ फक्त आम्ही बाहेर काढली नाही. म्हणजे इथे काय शब्द आहे? दर्शन रुद्धी बहुवसा, खूप प्रकाराने प्रकट करतायत. हिऱ्याचे सुद्धा पैलू किती प्रकाराने पाडता येतात. आपण सुपर डिलक्स हिरा पाहिजे म्हणतो, सुपर डिलक्स आला कुठून? त्याचे पैलू तितके बारीक बारीक पाडले म्हणून तितकी रिफ्लेक्शन्स वाढली, त्याची कीळ किती वाढवली. त्याच्यावरती तो डिलक्स आहे का सुपर डिलक्स आहे का त्याचे आणखीन काही नवीन काही प्रकार असतील तर आपल्याला माहीत नाही. पण पूर्वीच्या काळी तरी गोळकोंडा कट हा सगळ्यात उत्तम हिरा, हिरा गोळकोंड्याचा उत्तम, अशी एक धारणा होती. आता कुठला हिरा उत्तम माहीत नाही, बँकॉकचा मानायचा का बेल्जियमचा मानायचा माहीत नाही आपल्याला, पण कुठला तरी हिरा उत्तम असं आपण धरलं तर त्याच्या ठिकाणी सर्वात जास्त तेज आहे. आता ह्याच्यावरती आम्ही कुठल्याही प्रकारे त्याला पैलू पाडले नाहीत. मग ह्याच्या ठिकाणी कीळ नाही का? आहे. ह्याच्या ठिकाणी तेज नाही का? आहे ना, पण ते तेज आम्ही प्रकट नाही आहे केलेलं. म्हणजे प्रकार किती केले त्या हिऱ्याचे? अजिबात तेज नाही असा दगड पण जो हिऱ्याचा आहे, थोडंसं तेज आहे असा दगड, जरा अधिक आहे असा दगड, आणि हा एकदम सुपर फाईन आहे. ह्याच्यावरती सगळ्या प्रकारचं त्याची जितकी करणं शक्य आहे त्या पैलूंना, जे कलाकुसरी, तितक्या कलाकुसरीने आम्ही तो हिरा तयार केलेला आहे. आता त्यांचं म्हणणं आपल्याला काय आहे की बघा, ही इथे चिच्छेषु, चित इच्छेषु, त्या चितच्या इच्छेनी
मातला ऐसा त्याने इतके प्रकार करून ठेवले, इतके प्रकार करून ठेवले म्हणून प्रत्येक गोष्ट पाहताना ती जशी आहे तेवढीच बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये जर शिळा बघायला मिळाली तर याच्यामध्ये त्याचं तेज बघायला मिळेल. तुम्हाला दर्शन मिळाले फक्त तेजाचं होईल. आता ते कशाला हे तेज आणलं, ती शिळा दाखवा, तर ते म्हणतात ती शिळा नाही दाखवता येणार. आता इथं तुम्हाला आम्ही शिळा दाखवतो म्हणाले, आता आम्ही इथे म्हणलं नाही नाही आम्हाला ह्याचं तेज दाखवा किती आहे, ते म्हणतात त्याचं तेज नाही दाखवता येणार तुम्हाला. का नाही दाखवता येणार? माऊली असं म्हणते की ती शिळा आणि त्याचं तेज हे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळं नाही. म्हणजे ती जी वस्तू आहे, ते जे दृश्य आहे, ती जी वस्तू आहे, ती वस्तू आणि तिचा आविष्कार ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, ते दोन्ही एकच आहे. त्यांनी दृष्टांता करता आता फार छान घेतलंय पुढे, आता पुढच्या वेळी येईलच आपल्याला, अजून होईल आपलं काही. त्यांनी सांगितलं की पाणी आहे, जल आहे आणि जलावरती लाटा आहेत. आता जल आणि लाटा काय फरक आहे? आपण म्हणलं आम्हाला फक्त लाटाच पाहिजे, तर ते म्हणाले लाटा घ्या, तुम्ही लाटा पहा, त्या लाटांशी खेळा. कोणी म्हणाला आम्हाला जल पाहिजे, जलाशी खेळा, तुम्हाला जल आहे, तुम्हाला लाटा आहे. आता जर मी त्यांना सांगितलं की अहो त्या शिळ्या लाटा नको, आम्हाला ताज्या लाटा पाहिजेत, तर तेव्हा माऊली म्हणते की लाट शिळी आणि ताजी काही नसते. जलावरची ती लाट असते, ती मागची लाट आहे आणि पुढची लाट आहे. ह्याच्यामध्ये लाटा कुठे वेगळ्या स्टोअर केलेल्या नाहीये की जसं आम्ही अन्न कालचं फ्रीजमध्ये डंप केलंय की ते शिळं आहे आणि हे ताजं आहे, तसं म्हणाले ह्या शिळ्या लाटा आहेत, जाऊ दे या बाजूला करू आपण. म्हणाले असं नाही, एक जल आहे. आपण नदीवर पाणी प्यायला गेलो की नदीचं पाणी सगळं एकच आहे, पण फक्त आता आपल्याला तशी वेळ येतच नाही, आपण तसं पिणारही नाही, ती हिंमत नाही, आणि नसतीलही आता भारतात तशा नद्या. पण पूर्वीचे लोक काय होते, नदीचं पाणी वाहतं असायचं, पण नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर ते पाणी प्यायचं म्हटलं की आपल्या हाताने असं पाणी करायचं आणि मग ते खालचं पाणी घ्यायचं. का घ्यायचं? त्यातल्या त्यात शुद्ध. म्हणजे आता आपल्या दृष्टांताशी जोडलं जाणार म्हणून की हे पाणी शुद्ध आहे नाही, वरचं शुद्ध नाही आहे का? नाही, पाणी एकच आहे, पण खालच्याला काय शुद्ध म्हणायचं? त्याचं कारण वरून येणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम या वरच्या थरावर होऊ शकतो, खालच्या थरावर होत नाही. या धारणेने वरचा थर फक्त दूर केला, जल नाही बदललं. आता ही तर एका जलाशी खेळ झाला. हा दुसरा खेळ सांगतात, एक जल आहे आणि एक लाट आहे. तुम्ही मला लाटा पाहिजेत म्हणालात तर लाटांची गोष्ट बोला, पण लाटा जलापेक्षा वेगळ्या आहेत कुठे? जल आणि लाट एकच आहे. तुम्हाला लाटेचं कौतुक आहे, म्हणजे आमच्या करता सांगता. आम्हाला कशाचं कौतुक आहे? ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, अहो ती माझी सून आहे. शेवटी मुलगी आणि सून काहीतरी मनात, किती जरी दोघींना मुली सारखं म्हटलं तरी मुलगी आणि मुलीसारखी यात थोडा फरक माझ्या मनात आहे. का आहे? कारण माझं अज्ञान आहे. मी त्या दोघींना एक सारखी मानते, एकच मानत नाही. जी मुलगी तीच सून असं नाही म्हणत, मुलीसारखी आहे माझ्या असं म्हणत नाही. मला काय मुलीसारखी आहे का म्हणतो असं? कारण त्या दोन लाटातला भेद आम्ही सांभाळतो म्हणून. आम्ही जल नाही सांभाळत, आम्ही लाटातला भेद सांभाळतो. हा माझा मुलगा, ही माझी सून. आमच्याकडे ग्रेडेशन आहे, म्हणजे वेटेज द्यायचं तर मुलाला अधिक आहे, सुनेला नंतर आहे, किंवा परिस्थितीजन्य. आपला मुलगा फार शहाणा नाही आहे पण आपली सून कर्तबगार निघाली आहे, तर सुनेला पहिलं की ती काय म्हणेल ते खरं, हा काय म्हणेल हे नंतर पाहू, कारण ती अधिक योग्य आहे, ती अधिक शहाणी आहे, तिचं मत ऐका, मग याचं मत ऐका. पण म्हणजे काय, व्यवहारामध्ये जेव्हा तारतम्य आहे, म्हणून आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की या जगामध्ये कोणतीच गोष्ट ज्ञानाची प्रक्रिया ही मापनाशिवाय होत नाही. मापन हेच या जगाचं निकष आहे. आम्ही काही करू दे, आम्ही फक्त मोजत राहतो, आम्ही मोजत असतो. हा माझा मुलगा आणि ही माझी सून, काय केलं? मापच लावलं. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, काय केलं? मापच लावलं. मुलगी दुसऱ्याच्या घरी जायची आहे, तिला आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं याच्या काही यातना असतात, या फक्त बाईला कळतात, मुलांना कळत नाही. आपण आपल्या मुलाला सांगतो, मुलगा म्हणतो आई तू सगळं तिचं ऐकते, माझं ऐकत नाही. मग आपण म्हणतो अरे असं नाही, ती आपल्या घरी आत्ता आहे, उद्या राहणार नाही. तिला आपल्या घरी असेपर्यंत आपल्याला आनंद देणं आपलं काम आहे. तिला आपलं घर सोडून जायचं आहे,
आपण सगळे आपल्या घरी आहोत वगैरे वगैरे. म्हणजे पुन्हा काय, त्या मुलाला आणि त्या मुलीला जे काय वेटेज द्यायचं ते बदललं. सुनेला आणि जावयाला काय द्यायचं ते बदल. तिच्याच घरात वस्तू द्यायची, पण नाही मुलीच्या नावाने द्या. उद्या समजा जावई बिघडला तर आपल्या मुलीजवळ असू दे. म्हणजे काय, सगळं जे काही आहे ते सगळं मोजून मापूनच आहे ना. याला आपण व्यवहार म्हणतो. व्यवहार म्हणजे दुसरं काही नाही, मापन आहे. तत्वज्ञान तरी काय, मापनच आहे. आम्ही मापतोच. आणि म्हणून ते म्हणतात, जोपर्यंत मापतो तोपर्यंत त्याला बघणं नाही आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात येतं, आपण आता त्या मुद्द्यापाशी आलो म्हणून आता बोलून घेऊ, की ईश्वराचा साक्षात्कार झाला, ईश्वराचं दर्शन झालं. ब्रह्म भेटलं का? माऊली म्हणतील नाही भेटलं. का? कारण पुन्हा या चितविलासातच आलात तुम्ही, या चिताच्या आकारातच आलात तुम्ही. त्या चिताने तुम्हाला जलाची लाटच करून दाखवलं. म्हणजे तुम्ही लाटेलाच ब्रह्म म्हणणार का? ते म्हणतात नाही, जलाला ब्रह्म म्हणा. म्हणजे जल कशाच्या पलीकडे? लाटेच्या पलीकडे. म्हणजे साक्षात्कार ही अंतिम स्थिती नाही, साक्षात्काराच्या मागे असणारं जे तत्व आहे ती अंतिम स्थिती. आणि त्यामुळे ती जाणार. म्हणून ते इथे आपल्या, आता आपण हे वाचूया. ते म्हणतात की जे शिळा नप आहे आरीचा वेद्य रत्नाचा. वेद्य म्हणजे काय? जे जाणलं जाणार आहे ते. म्हणजे स्वसंवेद्य, तसा तो वेद्य आहे की स्वतःच्या ठिकाणी जो स्वतःला जाणू शकतो. माऊलींनी शब्द वापरला ना ज्ञानेश्वरीमध्ये, स्वसंवेद्या. तर तसा तो वेद्य आहे. काय वेद्य आहे? काय जाणायचं आहे आपल्याला? रत्न जाणायचं. आता रत्न जाणण्याकरता काय घेतला? आता त्या रत्नाला आपल्या स्वतःला जाणून घ्यायचं आहे. आता ते रत्न जाणण्याकरता काय केलं इथे? जे शिळा नप आहे आरसा. आता आपलं स्वतःचं रूप. आपण आता त्या रत्नाचं जर अवघड झालं तर आपण म्हटलं की मला स्वतःला पाहायचं आहे असं म्हटलं, आणि आपण आरसा घेतला. त्या आरशामध्ये आपण काय पाहिलं? नाक पाहिलं, डोळे पाहिले, कान पाहिले, हात पाय पाहिले. आपण जाड आहोत का बारीक आहोत, काय आपल्याला काही बरं दिसतंय का वाईट दिसतंय, काय ज्या आपल्या बाहेरच्या मापनाच्या कल्पना आहेत त्या कल्पनांनी पाहिलं. आता हे सगळं म्हणजे मी आहे का? हा प्रश्न आहे. मला पाहिला, मी आरसा समोर घेतला, मी आरशात दिसले का? आरशात देह दिसला. म्हणून छांदोग्य उपनिषदाची एक कथा आहे की प्रजापतीकडे देव आणि दानव या दोघांचेही अधिपती तिथे गेले. आता इथे देवांचा म्हणून इंद्र गेला आणि दानवांचा म्हणून त्यांचा राजा गेला. असे ते दोघेही जण तिथे पोचले आणि त्यांनी प्रजापतीला सांगितलं, प्रजापती आम्हाला आत्म्याचं दर्शन पाहिजे. हो म्हणाले, देतो. काय करायला पाहिजे? माझ्याकडे राहा आणि तप करा. राहतो. किती वर्ष राहा? मी सांगेन तितके वर्ष. 36 वर्ष राहिले. 36 वर्षानंतर प्रजापतींनी सांगितलं की आता तुम्हाला त्या आत्म्याचं दर्शन देतो. खूप आनंद झाला दोघांना. त्या दोघांनीही आपल्या अंगावरती पुष्कळ दागिने त्यांनी सांगितलं प्रजापतींनी. आता खूप छान नटून थटून या. त्याप्रमाणे खूप सुंदर वस्त्र अलंकार दोघांनी त्याचा पेहराव केला आणि त्यांनी एका मोठ्या परळामध्ये तूप पातळ केलं. ते परळ समोर ठेवलं आणि सांगितलं ह्याच्यात बघा. त्यांना त्यांचं प्रतिबिंब बघायला मिळालं. ते प्रतिबिंब बघितल्यानंतर प्रजापतींनी सांगितलं की, जे ब्रह्मदेव म्हणा प्रजापती, काय जो शब्द वापरायचा असेल तो, तर त्यांनी सांगितलं की हे जे प्रतिबिंब आहे ना, हे म्हणजेच आत्मा आहे. तो लगेच दैत्यांचा राजा खुश झाला. तो म्हणाला खरंच आहे. आपल्या स्वतःला सजवणं, आपल्या स्वतःला उत्तम अलंकार घालणं, आपल्या स्वतःला उत्तम खाद्यपदार्थ देणं, आपण खूप आनंदाचे उपभोग घेणं, हेच खरं म्हणजे त्याचं दर्शन आहे. त्याचं समाधान झालं. तो निघाला आणि तो दानव लोकाला निघाला. इंद्रही म्हणाला, हो आता आपल्याला सांगितलं हेच आपलं दर्शन आहे, आपण पण निघावं. इंद्र पण निघाला. थोडं अंतर गेलं आणि इंद्राच्या मनात आलं की हा देह केव्हा तरी नष्ट होतो, कोणताही उपभोग केव्हा तरी संपतो. कितीतरी दागिने घातले तरी अजून कितीतरी दागिने शिल्लक राहतात. म्हणजे हा काही सर्वांगीण पूर्ण आनंद नव्हे, ही आनंदाची एक थोडीशी बाजू आहे. म्हणजे हे आत्मतत्व नसावं. तो परत आला. तो तिकडे गेला आणि मग त्यांनी सांगितलं, प्रजापतींनी सांगितलं की दैत्यांच्याकडे गेल्यावर त्या राजाने सांगितलं की आता काही नाही, खूप छान सुखात राहा, खूप मजा करा, खूप आनंद करा.
ईट ड्रिंक अँड बी मेरी, बस मी तुम्हाला दिला म्हणाले एक संदेश, आता तुम्ही मजा करा. आता ते सगळे भोगवादी झाले, म्हणजे मटेरियलिस्टिक झाले. हा आला परत. त्याने सांगितलं असं कसं बरं, हा काही मी आहे असं मला वाटत नाही. अजून राहा माझ्याकडे, अजून सेवा कर, अजून तप कर, मग बघू काय आहे. पुन्हा 36 वर्ष झाली. पुन्हा त्यांनी सांगितलं की इकडे ये, आता तुला काय स्वप्न पडतं, स्वप्नात तुला काय दिसतं. तो म्हणतो हो, या दृश्य जगतापेक्षा मला स्वप्नामध्ये खूप छान स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मला असं असं दिसलं. मग तो स्वप्नात दिसणारा जो पुरुष आहे तो आत्मा आहे असं समज. हा म्हणाला हो, असू शकेल, कारण बाहेरचा व्यवहार करणारा तो नाही आहे, त्याच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे की जो माझ्या व्यवहारावर नियंत्रण करतो. थोडंसं समाधान झालं. आणि मग तो म्हणाला की ठीक आहे, पण पुन्हा म्हणाला स्वप्न कुठे माझ्या स्वाधीन आहे. स्वप्न मला दुःख देतं, स्वप्न मला सुख देतं, ते टिकत नाही. आणि आत्म्याचा आनंद तर चिरकाल राहणार आहे, म्हणजे हे पण नाही. असं करत करत त्यांनी खूप मोठं तप केलं आणि त्या तपानंतर मग आत्म्याचं स्वरूप काय आहे हे त्यांनी त्याला सांगितलं. तसं इथे हे रत्न आहे. ते रत्न असं म्हणालं, जे माऊली देतात दृष्टांत, की ते रत्न कसं आहे हे जाणून घ्यायचं आहे. याकरता म्हणून त्या रत्नानी मी कसा आहे हे पाहण्याकरता आरसा समोर घेतला. जसा आपण मी कसा आहे हे जाणण्याकरता आरसा समोर घेतो. शेवटी आरशातून तो दिसत नाही, आपल्याला अंतर्मुख व्हावं लागतं आणि आतमध्ये असणाऱ्या चैतन्याशी एकरूप व्हावं लागतं. म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो हे आपल्याला कळेल. तर तसं ते म्हणतात, समोर आरसा ठेवलाय, आता ते रत्न समोर आहे. आता रत्न आपल्याला पाहायला जात आहे, काय दिसतंय त्याला, नुसतं झगमग झगमग झगमगणारा तो हिरा दिसतोय. पण ते रत्न म्हणतं की जी शिळा मी आहे ती शिळा मला दिसत नाही आहे. म्हणजे मला माझं रूप नाही दिसत आहे, मला फक्त झगमगाट दिसतोय, असं ते आपल्याला इथे सांगतायत. ते म्हणतात दर्शन रुद्धी बहुवसा, म्हणजे रुद्धी वैभव, दर्शनाचं वैभव बहुवसा म्हणजे पुष्कळ आहे. कशा कोणी दिलंय, चिच्छेषु मातला ऐसा, चिताची इच्छा, चिताने आपल्याला पुष्कळ नामरूपामध्ये प्रकट करून दिलेलं आहे. म्हणून ते जे चित आहे ते कसं झालंय, मातला ऐसा म्हणजे खूप झालंय. आपण जसं म्हणतो ना की आमच्या घरात एक आळूचा कांदा लावला होता, पण अगदी आळू माजलाय, म्हणजे इतकं आळू झालंय. तसं तो नामरूपात प्रकट होतो म्हणाला, पण किती नामरूपात प्रकट व्हावं असा तो मातला. जे शिळा न पाहे आरिसा, कोणती शिळा, त्या रत्नाची शिळा. कोण पाहू शकत नाही, आरसा. आरशाला रत्नाची मूळ शिळा दिसत नाही. का दिसत नाही, वेद्य रत्नाचा, कारण आता ते रत्न झालं आहे, आता ते शिळा राहिलेलं नाही. रत्न झालं तेव्हा काय झालं, शिळा पण मागे आहे आणि कीळ पण पुढे आहे. कीळ म्हणजे त्याचं तेज, त्याचं तेज पुढे आहे, शिळा पण पुढे नाहीये. म्हणून तेज दिसतं आहे पण शिळा त्या आरशात पाहता येत नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की या जगामध्ये हे चैतन्य अनेक नामरूपामध्ये प्रकट झालेलं आहे, ते बघता बघता आमचे डोळे दिपलेत, त्यामुळे त्याच्या मागे कोण आहे हे कुठे आम्हाला दिसतंय, ते आम्हाला दिसत नाही. हे आमचं अज्ञान आहे की त्याच्या. आणि ते सांगतात, आता पुन्हा पुढचा मुद्दा वरचाच पुन्हा पुढे घेतला तर दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे तिन्ही तोच आहे हे आम्हाला कळत नाहीये. का कळत नाहीये, कारण आम्ही हे सगळं वेगळेपणाने पाहतोय, आम्हाला हे सगळं वेगळेपणाने दिसतंय, म्हणून आम्हाला तो एक आहे हे कळत नाही. म्हणून इथे हा दुसरा दृष्टांत आहे. ते म्हणतात बहुविध दर्शन ऐश्वर्ये भला, चिदांश इतुका माजला, की वेद्य रत्नरूप शिळा आरसा न पाहे. ज्या रत्नाला जाणून घ्यायचं आहे तो आरसा पाहू शकत नाही. म्हणजे विधिरूप जे जगत्रय दर्शनाचीच संपत्ती होय. कळलं, विधिरूप जे जगत्रय म्हणजे हे विधिरूप. विधी कोण, ब्रह्मदेव, ज्यांनी हे जग निर्माण केलं. ते कुणातून प्रकट झालं, विधिरूप आहे, म्हणजे ब्रह्मदेवानी प्रकट केलेलं हे जग आहे. आता विधिरूप जे जगत्रय, त्रय जगत, तिन्ही लोक, आपण जे म्हणतो तसं पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग, हे तिन्ही लोक.
विधिरूप हे जगत्रय दर्शनाचीच संपत्ती होय. काय आहे वैभव? हे विविधता दिसते. आपण म्हणतो ना काही नाही हो, आमची काही सगळी वर्ल्ड टूर नाही झाली, अर्ध पाहून झालं, पण आमचं चायना नाही झालं. कोणी म्हणतं आमचं आशियातलं आणखीन काही नाही झालं. कोणी म्हणतं नाही ऑस्ट्रेलिया वगैरे आम्ही तिकडे नाही गेलो, आमचं युरोप आणि अमेरिका झालं. कोणी म्हणतं नाही आणखीन आमची लांबची बेटं नाही. काय जो आपल्या बाजूनी म्हणतो ना, हे जगत्रय काय आहे? हे दर्शन आहे, ही विविधता. आम्ही प्रवास का करतो? आम्ही साईट सीइंग का करतो? त्या प्रत्येक ठिकाणी कसं प्रकट झालं एवढंच पाहिजे. आहे काय दुसरं? तोच आहे, पण तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात प्रकट झालाय. त्याचा तो प्रकटीकरणाचा जो ज्ञानविलास आहे तो आम्हाला मोहवतो की खरंच नायगारा कसा आहे पाहायला पाहिजे. लोकांनी सांगितलं म्हणून काय उपयोग? आपण पाहायला पाहिजे, मग आम्हाला तो दिसला पाहिजे. म्हणून ते सांगतात की दर्शनाचीच संपत्ती होईल. म्हणजे हे दर्शन आहे. नाही तर आम्ही सगळ्यांनी एक पांढरं कापड घेतलं असतं आणि त्याचे वेगवेगळे आकार शिवून अंगावर घातले असते, पण चालतच नाही आपल्याला, कारण दर्शनाची संपत्ती आहे. या लग्नात नेसलेली ही साडी पुन्हा कुठल्याही लग्नात रिपीट होता कामा नये. वैभव सगळं दर्शनाचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं दृश्य दर्शन भेदालय. फार सुंदर शब्द वापरलाय त्यांनी. दृश्य आणि दर्शन. जे दृश्य आहे त्याचं जे प्रकट दर्शन आहे ते काय आहे? भेदाचा आलय आहे. आलय म्हणजे साठा, केवळ भेदाचा साठा. दृश्य आणि दर्शन हा भेदालय आहे याच ठिकाणी या जगतामध्ये फक्त भेदाचा साठा आहे. द्रष्टा दृश्य दर्शन एक चिन्मात्र वस्तू पूर्ण. दुसरं काही नाही. आतापर्यंत आपण तेच बोलत आलो की द्रष्टा दृश्य आणि दर्शन वेगळं काही नाही, एक परमात्माच आहे. हे ते शाब्दिक भेद त्या ठाई उरले मात्र किंवा उठले मात्र नावाला. हे शाब्दिक भेद आहे. हा बघणारा आहे, हे दृश्य आहे, ते दर्शन आहे. वास्तविक सगळं तोच आहे. ध्याता ध्येय ध्यान हे शब्दभेदे जरी तीन, परी विचारे पाहता शोधून ध्यानची मुद्दल अवघ्याला. आता त्यांनी सांगितलं हा ध्याता जो कोणी समोर घेतलेला आहे तो, आणि हा जो ध्यान करणारा बसलेला जो आहे तो, ध्यानाला बसलेली ती व्यक्ती आणि त्याचं ध्येय. आता हे काय बघायचं आहे किंवा त्या ध्यानाला काय प्रतीक घेतलंय, हे दोन, हे त्याच्या ठिकाणी, आणि तिसरं ध्यान, त्याचं जे प्रकट रूप होणार आहे. आता ते सांगतात की ध्यानाची मुद्दल अवघ्याला, ध्यानामधील जे का ध्येय ती ध्यानाचीच आकृती होय. आता म्हणाले ध्याता, ध्येय आणि ध्यान. ध्यान ही अल्टिमेट स्थिती आहे. ध्येय जे आहे ते जे पाहायचं आहे ते, आणि ध्याता जो आहे, जो ध्यानाला बसलेला आहे तो. तर आता ध्यानामधील जे का ध्येय, ध्यानामध्ये जे काही बघतो आम्ही, समजा पांडुरंगाची मूर्ती समोर घेतली, समजा रामाची मूर्ती समोर घेतली, तर आता काय ध्यानामधलं ते ध्येय आहे, ती रामाची मूर्ती, ती ध्यानाचीच आकृती होईल. आता ध्यान आम्ही म्हणतो की चांगलं ध्यान लागलं म्हणजे काय झालं? ज्या पांडुरंगाला आम्हाला पाहायचं आहे म्हटलं, ज्या रामाला पाहायचं आहे म्हटलं, त्या रामाचं रूप आमच्या डोळ्यापुढे ध्यानामध्ये प्रकट झालं, म्हणून आम्ही म्हणतो आज ध्यान चांगलं लागलं. ते म्हणाले मग ते ध्येय आणि ध्यानमध्ये काय फरक आहे? ज्या पांडुरंगाचं तुम्ही ध्यान करायला बसलात ते तुम्हाला दिसलं म्हणजे दोन्ही एकच झालं. आता कुठे वेगळं राहिलं? असं आलं त्यांचा मुद्दा लक्षात आपल्या. ती ध्यानाचीच आकृती होय, ती नटविण्याची नाही सोय, अन्य पदार्थे केव्हाही. जर पांडुरंग ध्यानाला घेतला तर तिथे लक्ष्मीनी कसं नटवता येईल किंवा त्या ठिकाणी लक्ष्मी कशी दिसेल? नाही दिसणार. रूप एकच आहे. काय घेतलं आम्ही रूप ध्यानाकरता? आम्ही पांडुरंग हे रूप घेतलं तर पांडुरंग रूपच प्रकट होईल. मग ते वेगळं वेगळं होईल. किंवा पांडुरंगाला कमरेवर हात ठेवून उभा आहे, वस्त्र कोणतं नेसवलंय, तर त्याला एक वेळ एक गुराख्याचंच रूप दिलंय, तर त्याला एक वेळ त्या खांद्यावर कांबळीच दिली आहे, तर त्याला मुखामध्ये हात, कमरेवरचे हात काढले, त्याच्या हातात मुरली दिली आहे, ठीक आहे म्हणाले. त्याला वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही जाणायला गेलो, पण त्या ठिकाणी भलत्या दुसऱ्या गोष्टींनी नाही जाणता येणार. त्याच्या चरित्रानेच त्याला जाणावं लागेल. नरसिंहाच्या चरित्रानेच नरसिंहाला जाणावं लागेल, रामाच्या चरित्रानेच रामाला जाणावं लागेल, कृष्णाच्या चरित्राने. ही मूर्ती कितीही वेगळी काढली
तरी हा कृष्ण आहे का हे कळायला बाकी काही नाही कळलं तरी डोक्यावर मयूरपिच्छ पाहिजे की तो कळणार. राम वेगळा कसाही काढला तरी तो कोदंडधारी पाहिजे, कसाही असेल. आम्हाला बाकी त्याचं काही नाही कळलं तरी त्याचं एक लक्षण कळणार. ते सांगतायत तसं. ध्यानात देवता भली, ध्यानेचा आकार आली, नानाविध पदार्थ भोगिती झाली, ही केवळ ध्यानाची. ध्यानामध्ये मानस पूजा केली. तिला अगदी बदामाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला, तिला पुष्कळ अगदी बालुशाही खायला घातली, पुष्कळ घीवर खायला घातली. पण ते ध्यानातलेच ना, जे व्यवहारात बोलायचं तर बोलाचीच कडी बोलाचाच भाग, जेवून या तृप्त कोण झाला. म्हणून आपल्याकडे पुन्हा असं म्हणतात की ध्यान दर्शन हे खरं नव्हे, तो रोकडा दर्शन देता झाला. ध्यानातलं दर्शन हा जो ध्याता आहे त्याच्या इच्छेनुरूप आहे, त्याचाच भाव प्रकट झाला. तो स्वतंत्र कुठे प्रकट झाला? तो झाला तर ते त्याचं दर्शनच आहे. पुन्हा मागे गेलो तर आपण सगळा खेळ दर्शनाचाच आहे. आता एवढं पुरं करून थांबूया. एवंच ध्याना वाचुनी काही न त्या ठिकाणी ध्येय ध्याता ध्यान तिन्ही शब्द व्यवहारीच बोलावे. व्यवहारात बोलावं, हे ध्यान आहे, हे ध्येय आहे आणि हा ध्याता आहे असं काही नाही म्हणाले. जेवी का रत्नशिळ आणि तिचे ठाईचे अवघे कीळ म्हणजे प्रकाश तेज. कीळ म्हणजे तेज सकळ मिळून आहे रत्न पहा. कीळ शिळ मिळून रत्नास आले रत्नपण, त्याची शिळा आणि त्याचं तेज दोन्ही मिळून रत्न आहे. दृश्य द्रष्टा म्हणून भेद तेथे नुठे की. आता हे दृश्य, हे दिसणं आणि हा पाहणारा यात भेदच राहत नाही. कीळ म्हणून शीळ जी का आद्य तीच कीळ नव्हे वेद्य. शीळ कीळ अभेद मुळीच आहे. जी मूळची शिळा आहे ती पाहता येत नाही. कीळ आणि शीळ पुन्हा एकच आहे. जैसे जळ आणि जलाच्या लहरी एकरूप निर्धारी. शब्द दोन आले जरी परी ते फोल. अनंत लहरी निर्माण क्षणाक्षणा करी जीवन म्हणजे पाणी. न मोडिता आपुलेपण येतुलेही. पाण्याचं पाणी पण न मोडता अनंत लाटा निर्माण होत राहतात. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, परब्रह्माला काहीच करावं लागत नाही, ते जसंच्या तसं आहे. पण आपल्या जगामध्ये विविधता निर्माण होत राहते. तर त्याच्याकडे जल इतुके माजले की अनंत लहरीला कारण, अनंत लहरी निर्मिले परी एकीलाही न पाहिले ती शिळी म्हणून. ती शिळी झाली असं कुठे झालं? नाही झाली. आता हा माणूस नव्याने जन्माला आला, आजचा दिवस नव्याने आला. देव आपल्याला तरी कुठे शिळा पाहतोय? आपण आपल्याला शिळे पाहतो. कुणी म्हटलं हो हे चांगलं आहे, हो हे वापरा. आता काय झालं, आता झालं आमचं 60 वर्ष झाली, आता आम्ही झाले म्हातार, आता आम्हाला याच्याशी काय करायचंय? भगवंत म्हणतो म्हातारा, तू कधी म्हातारा झाला? तू सारखा रोज नवीनच आहेस. तुझी स्थिती पालटली तरी तू शिळा कधी होतच नाहीस. कारण तू शिळा व्हायला प्रतिक्षणाला तो टिकलायस कुठे? तू प्रतिक्षणाला बदलतोयस. त्यामुळे शिळे पण कोणालाच नाहीये. म्हणून ते सांगतात परी ती शिळी म्हणून की अनंत लहरीला निर्मिले परी एकीलाही न पाहिले ती शिळी म्हणून. म्हणजे भगवंत असं नाही म्हणत की आता ही शिळी झाली, आता हिला बाद करा, आता दुसऱ्या पाण्याने दुसऱ्या लहरी निर्माण करा. म्हणजे पाणी तेच लहरी सारख्या निर्माण होतच राहतात. म्हणून ताजीचीच तीही दशा. ती ताजीला तरी ताजं पण, शिळी जर शिळी नाही तर ताजीला ताजे पण कुठून येईल? कारण जल जर एकच आहे तर त्या जलाचं ताजं आणि शिळ हा भेदच राहत नाही. म्हणून तेवी रत्नाची रत्नशिळा न पाहे निज कळा. म्हणून रत्नाची शिळा आपलं तेज पाहत नाही का की प्रकाशाची झाला शिळा म्हणून या. कारण आता ती शिळा प्रकाशाने ताब्यात घेतली. आता हे माझ्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला या जीव चैतन्याच्या साह्याने राहायला लागलं म्हणून ते मूळचं चैतन्य नाही प्रकट झालं, जीव चैतन्य व्यवहार करायला लागलं. जर माझं जीव चैतन्य मूळ चैतन्यात समाविष्ट झालं तर मूळ चैतन्य दिसायला लागेल, म्हणजे शिळा दिसायला लागेल. आत्ता कळा दिसतीये त्या जीवाची, तो काय काय करतोय ते सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तेवी रत्नाची रत्नशिळा न पाहे निज कळा का की प्रकाशाची झाला शिळा म्हणून. हे चैतन्याच जीव झालं म्हणून ते त्याचे खेळ करत आहे. ते खेळ करताना त्याला मूळ परमात्मा आपल्या हृदयातला कळत नाही किंवा दिसत नाही. म्हणून जीवन आणि लहरी म्हणजे पाणी आणि त्याच्या लहरी
कीळ आणि रत्न निर्धारी जन जनार्दन हे त्यापरी. हे महत्वाचं की आम्ही हा जो जीवात्मा आणि ह्या हृदयात राहणारा ईश्वर यांचं जे नातं आहे ना, तेच नातं रत्न आणि किळाचं आहे, तेच नातं जल आणि लहरीचं आहे. ते सांगतात आपल्याला ही द्वंद्वे शाब्दिक विबुध हो. हे द्वंद्व शाब्दिक आहे. आमच्या हृदयात ईश्वर राहतो आणि आमच्या हृदयात जीवात्मा राहतो. म्हणाले हे सगळं शाब्दिक आहे का, तर जो त्या पातळीवर गेला त्याला जीवात्मा हा भेदच नाही राहिला. म्हणून चिन्मात्र वस्तू आणि जगत एकरूप एक सत्य, ते दोन्ही एकच आहेत आणि एवढं एकच सत्य शिल्लक राहतं. काय? ती चित्त या ठिकाणी प्रकटलं आहे. तेथे द्वैताची मात बोलूच नाहीये. ते म्हणतात द्वैत बोलूच नका, द्वैत शिल्लक राहतच नाही. थांबू.